हरि ओम. योगदास जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ. विषय प्रवेश. श्री ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अतिमधुर, अतिपवित्र आणि अतिपावन करणारा आहे. ब्राह्मणाला जशी संध्या तसाच वारकऱ्यांना हरिपाठ आहे. वारकरी हरिपाठाचे अभंग नित्यदिनी म्हणत असतात. हरिपाठाची सुरुवातच हरिपाठाच्या प्रेमात पडावी अशी आहे. मी जेव्हा सर्वप्रथम हरिपाठ वाचायला घेतला तेव्हा पहिल्या अभंगाची पहिलीच ओवी वाचून मी स्तिमित झालो, भारावून गेलो. मग संपूर्ण हरिपाठ वाचून संपेपर्यंत तो खाली ठेवणे अशक्य झाले. हरिपाठाचा विषय आहे भक्ताला नाममाहात्म्य समजावून देणे, त्यायोगे त्याला परमात्म्याची सत्य ओळख करून देणे. नामस्मरणाने भक्ताला परमात्म्याची भेट घडवून आणणे, या भेटीतून त्याला आत्मसाक्षात्कारित करणे की तो परमात्मा म्हणजे इतर काही नसून तू स्वतःच परमात्म्याचा अंश आहेस, परमात्मा आहेस. हरिपाठामुळे भक्ताला त्याच्या जड देहाच्या बाहेर, या विश्वाच्याही बाहेर असलेला विराट परमात्मा उमजतो. तसेच हरिपाठामुळे भक्ताला त्याच्या जड देहात, अंतःकरणात, त्याच्या हृदयात या विश्वाच्या केंद्रस्थानी असलेला परमात्मा ज्ञात होतो. अशा या हरिपाठाची सुरुवात आहे देवाची या द्वारी उभा क्षणभरी. हरिपाठाची ही सुरुवातच मोठी विलक्षण आहे. ही सुरुवात जर ती वाचणाऱ्याला सुरुवातीलाच समजली आणि उमजली तर पुढील हरिपाठ वाचणे ही एक आनंददायी यात्रा होते. कारण ह्या सुरुवातीच्याच ओवीत हरिपाठाचे सार, हरिपाठाची उपलब्धी, हरिपाठाचा गाभा सांगून होतो. मग पुढील ओव्यातून या गाभाऱ्याच्या सभोवती भावभक्तीचे एक सुंदर पवित्र मंदिर उभारले जाते. शेवटी त्या मंदिरातच, त्या गाभाऱ्यातच तुम्ही विराजित होता. तेथून देहधर्माला, कर्तव्यकर्माला जरी बाहेर आलात तरी अंतःकरणाने तुम्ही तो भावभक्तीचा गाभारा कधीही सोडत नाही. बाहेर आलात तरीही त्या मंदिराच्या कळसाच्या सभोवतीच घुटमळत राहता. आपल्याप्रमाणेच प्रत्येक सजीव निर्जीव त्या परम आत्म्याचा अंश आहे. कित्येक काळ लोटला त्याआधी येथील या विश्वातील सृष्टीलीला उपभोगण्यासाठी आपण येथे आलो. आपण सूक्ष्म आत्मांश आहोत. ही सृष्टी जड आहे. या सृष्टीची लीला उपभोगायची म्हणून आपण जड देह धारण केला. देहातील जीवात्म्यामार्फत ह्या सृष्टीचा आस्वाद, आनंद घेऊ लागलो. परंतु ही सृष्टीलीला आणि येथील वस्तुजगत अतिमोहक, भुरळ पाडणारे आहे. या देहादी इंद्रियांना येथील वस्तुजगताच्या उपभोगाची चटक लागली आणि आपण येथे जडदेही म्हणूनच खितपत पडलो. कमळाच्या मोहक वासाने, त्यातील अति गोड मधूने भुंगा त्या फुलावर गुंजारव करत तेथेच रमतो. कमळ मिटू लागले तरीही त्याला भान येत नाही. फूल मिटते, तो तेथेच अडकतो. मुंगळा गुळाची गोड चव चाटू लागतो. किती चाटू आणि किती नको असे त्याला होते. शेवटी गुळाला चिकट रस सुटतो. त्यात त्या मुंगळ्याचे पाय चिकटतात तरीही त्या मुंगळ्याला भान येत नाही. शेवटी त्यातच त्याचा अंत होतो. आपलेही असेच झाले आहे. येथील सृष्टीलीला साक्षी राहून उपभोगायची असते. त्यात प्रत्यक्ष सहभागी व्हायचे नाही. परंतु याचे भान राहिले नाही. आपण या भौतिक वस्तुजगतात गुरफटत गेलो. भोगापवर्गतेच्या मोहाने पछाडले गेलो आणि येथेच जन्ममरणाचे फेरे घेत त्या रहाटगाडग्यात जन्मोजन्मी फिरत राहिलो. यात परम आत्म्याची, स्वची ओळख विसरली गेली. श्री ज्ञानेश्वर माऊली अगदी सुरुवातीलाच नेमकी हीच गोष्ट
आपल्या निदर्शनास आणून देत आहेत. ते सांगतात की देवाची या द्वारी उभा क्षणभरी. अरे भक्ता, देवाच्या द्वारी जरा फक्त एकच क्षणभर उभा राहा आणि पहा बरे त्या परमात्म्याकडे. फक्त एक क्षण नीट पहा. काही ओळख पटते का? कोठेतरी पाहिल्यासारखे वाटते का? पहा पहा. जरा भौतिक विचार विकार ते तुझे त्रिगुण बाजूला ठेव आणि अगुणी हो. मग त्या निर्गुणी अवस्थेत त्या समोरील परमात्म्याची ओळख लागते का पहा. बाह्य वस्तू जगत दृश्य होत असेल तर डोळे मिटून घे, कारण तो परमात्मा निर्गुणी, निराकार, अदृश्य, अरूप आहे. तूही तसाच आहेस. त्या देहाच्या आत तूही असाच आहेस. फक्त ते आता तुला विसरायला झाले आहे. परंतु शांत, मौन, स्तब्ध बस आणि मग पहा त्या तुझ्या हृदयी अंतःकरणात काही तो दिव्य प्रकाश एखादी झलक देतो का? समोरासमोर आल्याशिवाय ओळख कशी होणार? यास्तव श्री ज्ञानेश्वर माऊली भक्त आणि परमात्मा, अंशात्मा आणि परमआत्मा यांना सर्वप्रथम समोरासमोर आणत आहेत. ते सांगतात की यासाठी तुला जडदेह, येथे थाटलेला प्रपंच त्याग करायची आवश्यकता नाही. सर्व वेद, शास्त्रे, पुराणे याची ग्वाही देत आहेत. आपले ऋषीमुनी संसारी होते. त्यांना मुले बाळे होती. ते शेतीवाडी करत होते. तरीही ते साक्षात्कारी होते. त्या परम आत्म्याची ओळख पटण्यासाठी एकच गोष्ट तू कर. अत्यंत श्रद्धेने, भावभक्तीने तू त्या परम आत्म्याचे नाम घे. बस. याहून त्या परमसत्याची तुझ्याकडून आणखी काहीही अपेक्षा नाही. आत्तापर्यंत जे भोग संचित झाले आहेत, जे भोग निर्माण झाले आहेत, त्याची तू काळजी करू नको. आता लवकरात लवकर, अगोदरच उशीर झालेला आहे, तेव्हा झणी कामाला लाग. स्वकर्माने प्राप्त स्वकर्म करत हरिनामस्मरण साधना करू लाग. आता त्वरा कर. बाकी सर्व त्या प्रभूवर सोड. तो तुझी इतर सर्व काळजी घेईल. कारण एकदा का तू भक्त झालास की मग त्या प्रभूलाच तुझ्या वाचून करमणार नाही. कारण तो प्रभू भक्ताचा आणि भक्तीचा भुकेलेला आहे. इतर यज्ञयाग, योग, पूजा अर्चा, व्रतवैकल्ये याची कसलीही गरज नाही. हरिनामस्मरण ही सर्वोच्च साधना आहे. ती निःशंक मनाने सुरू कर. यासाठी तू माझ्याकडे पहा. श्री ज्ञानेश्वर माऊली स्वतः योगियांचे राजा होते. तरीही जेव्हा त्यांना त्यांच्या थोरल्या बंधूंनी, त्यांच्या गुरूंनी, निवृत्तीनाथांनी त्यांना नाममहात्म्य समजावून दिले, तेव्हा त्यांनी नामोपासना सुरू केली आणि आता तर त्यांना त्याची पूर्ण प्रचिती आलेली आहे. हरिपाठाने त्यांना संजीवन समाधी साध्य झाली. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाची एक मोठी गोड कथा आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतल्यानंतर सुमारे 300 वर्षांनी श्री एकनाथ महाराज समाधीच्या दर्शनाला गेले होते. तेथे त्यांना श्री ज्ञानेश्वर माऊलींनी दर्शन दिले आणि प्रसाद म्हणून हा हरिपाठ दिला. श्री एकनाथ महाराजांना श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीस्थळी त्या भावावस्थेत या हरिपाठाची प्रचिती आली. श्री निवृत्तीनाथ, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज यांचेही हरिपाठ प्रसिद्ध आहेत. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठात 27 अभंग आहेत आणि त्यात एकूण 112 ओव्या आहेत. शेवटी 28वा अभंग म्हणजे या योगदासाची श्री ज्ञानेश्वर माऊलींना वाहिलेली अभंग पुष्पांजली आहे. ह्या पुस्तकात प्रत्येक ओळीनंतर त्याचा धावता क्रमांक दिला आहे. अभंगाचा भावार्थ किंवा गोषवारा देण्याचे
मुद्दामहून टाळले आहे. प्रत्येक ओवीचे निरूपण केले आहे. वारकऱ्यांच्यातच प्रत्येक अभंगानंतर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असे म्हणायची पद्धत आहे आणि खरे पाहता तीच हरिपाठाची मुख्य किंवा एकमेव शिकवण आहे. आता पुढील पानांमधून श्री ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ यथाशक्ती यथामती समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. यासाठी योगेश्वरापुढे नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेऊया. काही विघ्न निर्माण झाले तर तेच त्यामधून तारून नेणार आहेत. श्री ज्ञानेश्वर माऊलींची कृपा तर आहेच, त्याशिवाय हे कार्य तडीस जाणार नाही. कारण काही शंका आली तर तेच त्याचे निरसन करणार आहेत. ओम तत्सत त्वम असि. हरि ओम.